नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर काही महिन्यापूर्वी घर घेतलेलं आहे आणि त्याचं थोडंसं काम वगैरे चालू होतं. पूजा वगैरे आम्ही करून घेतली. पूजा यासाठी लवकर केली की माझ्या डोक्यात विचार होता की मी त्याला भाड्याने वगैरे देईन आणि भाडं वगैरे घेईन आणि मस्त आपला थोडंफार काहीतरी भाडं वगैरे आणि चालू होईल आपलं थोडंफार इन्कम वगैरे, असा प्लॅन होता. त्यानंतर सडनली मी प्लॅन चेंज केला आणि विचार केला की माझ्या काही मित्रांनी सांगितलं की त्यापेक्षा तू तू स्वतः राहा तिकडे आणि व्यवस्थित म्हणजे घर व्यवस्थित केलं आहेस तर स्वतः राहा. थोडासा विचार केला आणि प्लॅन पुन्हा मी चेंज केलं आणि आता मी स्वतः तिथे राहणार आहे. आणि त्यानंतर आता त्या रूमसाठीच आपल्याला AC घ्यायचा आहे आणि एक चांगला बेड पण घ्यायचा आहे, कारण त्या रूममध्ये हा जो रूम आहे त्याच्या बाजूलाच आहे रूम तो, म्हणजे त्यामुळे लांब पण नाही. आणि त्या रूममध्ये मी पूर्ण सेटअप करणार आहे यूट्यूबचं, म्हणजे कमीत कमी 3-4 चॅनल माझं चॅनलचं आहे, प्रणालीच्या कुकिंग चॅनलचं सेटअप आहे, असे 2-3 आणि नवीन पॉडकास्टचं पण चॅनल चालू करायचा प्रयत्न आहे. तर आता तिकडे सगळं सेटअप करायचा प्रयत्न आहे, त्यामुळे सगळं आपण त्याला व्यवस्थित केलं आहे. आधी तुम्ही रूम बघितलं असेल त्यापेक्षा अजून चांगलं केलेलं आहे. वरती सिलिंग वगैरे केली, आता AC टाकली की मस्त कूलिंग पण होईल. त्यानंतर बेड घेणार आहे जो पॉडकास्टमध्ये तेवढा व्यवस्थित वाटेल बॅकग्राऊंडमध्ये. तर आता चाललो आपण बेड घ्यायलाच पहिला. तर हा बेड सिलेक्ट केला आणि चांगला आहे, मजबूत आहे, आतमध्ये पूर्ण मेटल आहे आणि वरतून पूर्ण कुशन आहे. मस्त दिसेल एकदम घरात आपल्या. आणि पूर्ण होम टूर तुम्हाला हा सगळा सेट होईल ना, हा बेड त्यानंतर AC वगैरे, त्यानंतरच तुम्हाला पूर्ण घराची टूर दाखवेन मी. आणि हा बेड पूर्ण ना डिस्मेंटल होतो, पूर्ण एक एक पार्ट वेगळा होतो. आता पूर्ण डिस्मेंटल करतात आमच्या समोरच, म्हणजे आतमध्ये मटेरियल पण बघता येईल. ते माझ्या लक्षातच नाही प्लाय आहे की कसं आहे. भाई गंदा हो जाएगा. दोन्ही साईडला ना आपल्याला पत्रावालाच पाहिजे होता, त्यामुळे त्याच्याकडून बार्गेनिंग केलं. यस. आणि ही बघा, ही आधीच झोपले. राजाने खुद के लिए गद्दी ले ली. कधीपासून घ्यायचं होतं म्हणजे कधीपासून बोलत होता घ्यायचंय. नक्की चांगला वाटेल का हा तिकडे? हे इंग्लिश कलर आहे, समजतं तुला, त्याच्यापेक्षा चांगला वाटतो. म्हणजे जरी मळला तरी कळून नाही ना मळलं ना. म्हणजे आपला दरवाजा जरी छोटा असेल ना तरी आतमध्ये घुसू शकणार आहे, कारण पूर्णच पार्ट डिसमेंटल होतं त्याचे. झालं साईड. सगळेच बेड वेगळे होतात, आपल्या घरातला तो पण वेगळा होतो. तो कधी केला नाहीस तू वेगळा? आता आपण एकत्रच घेऊन येतो ना, करायला लागायचं नाही म्हणून घरी. तो पण चेंज करायला झालाय. त्याची गादी हार्ड होती. कमीत कमी ना 4 ते 5 दुकानात फिरलो आणि पण हे सॉफ्ट आहे. हां, नोटीस कर. फायनली मी ह्या शेवटी दुसऱ्या दुकानात चाललेलो, म्हणजे अमरमहलला चाललेलो. तर अमरमहलला झालं असं की ऑलरेडी मी एका दुकानात पहिला गेलो, ठीक आहे, म्हणजे एका मित्राच्या ओळखीने, की एका GTBला गेलेलो. एका मित्राने व्हिडिओ केलेली माझ्या, तर की बोललो चल मित्राच्या ओळखीने जातो आहे तर आपल्याला व्यवस्थित मिळेल, तर ठीक आहे. तर तो माणूस ओनर होता, तर ओनर बोलला हां या तुम्ही. मी त्याला सांगितलं मी कोण आहे, काय करतो आणि मला कशासाठी पाहिजे. त्यांना ओळख सांगितली तर ते बोलले या उद्या तुम्हाला मिळेल वगैरे. म्हणून मी फक्त त्यांना फोन केला आणि बाकी 4-5 दुकानं फिरलो. तर कुठेच अवेलेबल नव्हतं व्यवस्थित. आधी त्यांच्या व्हिडिओमध्ये होतं, पण स्वतः जाऊन बघवतो तर कुठेच अवेलेबल नाही. कोण रेट काय सांगायचं, खूप जास्त सांगायचं. आणि शेवटी आज ज्या दुकानातून घ्यायचं होतं त्या माणसाकडे गेलो. तो मला बोलला हो मी येतो आहे 12:30ला. मी 12:30ला पोचलो, तो दुकानात नव्हता. दुकानात गेल्यावर त्याच्याकडे माल पण नव्हता आणि विचारलं कधी भेटेल, बोलते 15 दिवस लागतील. बोललो मला मी सांगितलं पण तुम्हाला की मी थांबलो आहे त्यासाठी, तुम्हाला तुमच्या दुकानातून घ्यायचं होतं की बाबा ओळखीचं आहे, थोडा डिस्काउंट मिळेल. तर बोललो तुम्ही कमी जास्त कराल. आणि त्यांनी रेट सांगितलेला 15,000 रुपये त्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आता मला सांगा होता कमीत कमी 21,000 वगैरे त्या बेडचे. बोललो निघून आलो दुकानातून, म्हणजे तो माणूस नव्हता. आता फोन करत बसला आहे मला. निघालो डायरेक्ट तिकडून. आणि शेवटी हा फायनल दुकान होता. त्याच मित्राने आपली व्हिडिओ केलेली, राहुल म्हणून, राहुल ब्लॉगचे, त्याचीच व्हिडिओ बघितली
आणि बोललो फायनली लास्टला ह्या दुकानात एकदा चेक करूया. आलो तर इथे कमीत कमी 5-6 सेम ते सोफा बेड होते, सोफा कम बेड. आणि मला त्यातला एक कलर पसंत आला प्रणालीला आणि तिच्या मानाचं घेतलं आहे ते. आणि झालं माझ्या बजेटमध्ये होतं ते भेटलं मला ते. तर बघता बघता पूर्ण डिसमेंटल पण झाला आणि अर्धा लोड पण झाला आपल्या गाडीमध्ये, टेम्पोमध्ये. बीच में बीच में और जो एल टाइप है उसका क्या है? ऐसा है ना, मेटल में है ना एल वाला? कितना है उसका? बहुत बड़ा साइज. समीर भाई कैसा भी नहीं गए. हां हां हां. बेड आला मस्त आपला. स्वतःच्या घरात. खूप इच्छा होती किरणची घ्यायची. आणि तो बड्डे पण येतो लवकर. ये फायनली बेड सेट झाला. आता राहिलं आहे AC. आता AC आज किंवा उद्या येईल आणि 2 दिवसात, आज आली तर उद्या इन्स्टॉल होईल, उद्या आली तर परवा इन्स्टॉल होईल. मेन कसं नवीन काहीतरी वस्तू घ्यायची असेल ना तर मी रात्रभर झोपत नाही, दिवसभर बघत बसतो कसा असणार आहे, त्याचे रिव्ह्यू चेक करतो. आणि जर ती बजेटमध्ये असेल तर ती घेऊनच येतो. लय विचार करत बसत नाही त्याबद्दलचं की काय आणि कसं काय असणार आहे. आणि आम्हाला पण झोपून देत नाही, आम्हाला पण उन्हातानातनं घेऊन जातो. आता लवकरच बड्डे येतोय मस्त. त्या घरात बड्डे होईल भारी एकदम. आणि तो एक फोटो आहे मस्त, तो लावणार पाठीमागे राजासारखा. बस त्याची लई इच्छा होती, सारखं बोलायचं हा असा बेड घ्यायचा आपल्याला, असा घ्यायचा आहे. घंटा लगे. क्यों एंगल ये साला खिल्ला मारने को 1 घंटा चला गया. आता एवढा टाईल्स आपला होल झालाय मोकळा, आतमध्ये अँगल मिळाला त्यामुळे डबल झाला तो काम. त्यानंतर इथे ACचा बाहेरचा युनिट घराच्या बाहेरच लावला. आणि समोर कोणाच्या म्हणजे हवा जी येईल ती पूर्ण बाहेर जाणार चाळीमध्ये. आधी इथे लावणार होतो म्हणजे यांना त्रास झाला असता, बाकी त्यांना त्रास झाला असता, समोर हवा गेली असती. त्यामुळे आता ही हवा डायरेक्ट इकडे जाणार, पास जाणार. आणि बाहेर ओपन आहे. फायनली ACचं काम झालं आहे. हे पूर्ण तुटलेलं ते व्यवस्थित केलं आहे. म्हणजे 2 वीकची व्हिडिओ पेंडिंग ठेवलेली आहे. जसं काम होतं तसं थोडं मी ॲड करत जातो आहे. आणि जेव्हा पूर्ण कंप्लीट होईल तेव्हा पूर्ण घराची टूर दाखवू. एवढं मोठं घर नाही, छोटंसंच आहे. तर व्यवस्थित आता केलेलं आहे तिथे. त्यानंतर आज दरवाजाला कलर मारला. या साईडला पूर्ण लाकडाचं दिसत होतं, तर आज कलर घेतला मारून. त्यानंतर थोडंसं अजून किचनला पण दरवाजे लावायचे आहेत, हे पण बाकी आहे. कारण हे फक्त आता राहिलं आहे. हे एकदा कंप्लीट झालं की संपला विषय. एकदा किचनचा दरवाजा लावले ना की पूर्ण घर व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजे मग सगळं मला व्यवस्थित सगळं करता येईल कुठे काय. आणि ते किचनचे दरवाजे म्हणजे जो आपला रेग्युलर आमच्या इथला कार्पेंटर आहे तो लावणार आहे. त्यामुळे मी थांबलो आहे, म्हणजे कमी की 2-3 वीक थांबलो आहे त्यांच्यासाठी. ते गावाला गेलेले आहेत. एकदा ते आले की एकदा दरवाजे लावले की नक्कीच तुम्हाला होम टूर देतो. आणि एवढं मोठं घर नाही, छोटंसंच आहे, चाळीमध्ये घेतलेलं आहे. पण या घराला पूर्ण आपण यूट्यूबचं सेटअप बनवलेलं आहे. म्हणजे प्रणालीचा व्हिडिओ, माझे 2-3 चॅनलच्या व्हिडिओ सगळ्या इकडे होणार आहेत. आणि फक्त इथे झोपायला असतो आम्ही. एकदा दरवाजा लागला की सगळं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्कीच दाखवतो. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.